तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सासूची सुगरण या चॅनलमध्ये। मी आज बाहेर टपरीवर कसा मसालेदार चहा भेटतो ना, त्याच पद्धतीने आज घरच्या घरी गरमागरम मसालेदार चहा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण पावसामध्ये भिजून जर आलो तर गरम गरम काहीतरी प्यावंसं वाटतं, तर घरच्या घरीच मसालेदार चहा बनवायचा एकदम गरमागरम मस्त आणि टेस्टी। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सर्वप्रथम मी इथं चहा बनवायचं पातेलं घेतलेलं आहे। गॅस आपल्याला आता चालू करायचा, गॅस मिडियम ठेवायचा, गॅस फुल ठेवायचा नाही। नॉर्मल आपलं पातेलं गरम होऊन द्यायचं। पोहे खायचे, 2 चमचे साखर घेतलेली आहे। आपल्याला पाणी दूध न घालता अगोदर आहे ना साखर आपल्याला मीडियम गॅसवरती ना वितळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने साखर वितळून जर घेतली ना एकदम खमंग चहा होतो। गॅस मीडियमच ठेवायचा, फुल करायचा नाही। अजिबात पाणी घातलेलं नाही। साखर वितळायला सुरुवात झालेली आहे। पूर्णपणे आपल्याला ना साखर वितळून घ्यायची आहे। पूर्णपणे साखर वितळलेली आहे। साखरेचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे। आता याच्यामध्ये ना आपल्याला जेवढा चहा बनवायचा आहे ना तेवढं पाणी घालून घेऊया। मी इथं 2 कप आहे ना पाणी घालून घेतलेलं आहे। आता ही साखर वितळलेली त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। जे आपण पाणी घालून घेतलं आहे ना त्याला खळखळीत अशी उकळी येऊन द्यायची। उकळी आल्याच्या नंतरच त्यामध्ये चहापत्ती टाकून घ्यायची। इथं मी 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 मिरे घेतलेल्या आहेत आणि 2 लवंग घेतलेल्या आहेत। आपल्याला या 3 साहित्यामध्येच ना खमंग असा मसालेदार चहा बनवायचा आहे। आता हे आपल्याला खलबत्त्यामध्ये ना आबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे, जास्त बारीक पण करायचं नाही। खळखळीत अशी उकळी आलेली आहे पाण्याला, त्यामध्ये 1 चमचा चहापत्ती टाकून घेऊया। चहापत्ती ना 3 ते 4 मिनिटं फुल गॅसवरती छान अशी उकळून घ्यायची आहे। आता आलं, मिरे आणि आपण इलायची बारीक करून घेतलेली आहे ती आता आपण याच्यामध्ये ना टाकून घेऊया। दूध आहे ना आपल्याला शेवट घालायचं, दूध लगेच घालायचं नाही, तर मसालेदार चहाची चव आहे ना बिघडते। आता याला आपण आलं ते घातल्याच्या नंतर आहे ना आणखीन 1 मिनिट छान असं फुल गॅसवरती उकळून घेऊया। मी इथं 2 कप फुल भरून पाणी घातलं होतं, त्यातलं आता फक्त 1.5 कप पाणी राहिलेलं आहे। अर्धा कप आहे ना पाणी आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे। इथं आता 1.5 कप पाणी राहिलेलं आहे ना, 1.5 कप पाण्यासाठी मी इथं 1.5 कपच दूध घेतलेलं आहे। जेवढं पाणी आहे तेवढंच दूध घ्यायचं आहे। गॅस फुल करायचा, फुल गॅसवरती आता खमंग असा आपण चहा उकळून घेऊया। अधूनमधून सारखं असं हलवत राहायचं, छान चहा उकळला जातो। मस्त असा खमंग आपला चहा आहे ना इथं उकळलेला आहे। आता आपण गॅस मिडियम करूया। किती मस्त असा कलर चेंज झालेला आहे। चहा मी एका ग्लासामध्ये ना अगोदरच गाळून घेतलेला आहे। आपण आता कपामध्ये ना ओतून घेऊया। मस्त असा मसालेदार खमंग आपला चहा इथं तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या मैत्रिणीसोबत आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करायला पण विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।